नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण डोंबिवलीनंतर आता नागपुरात देखील 15 ऑगस्टला चिकन त्याचबरोबर मटणाचे शॉप देखील बंद राहणार आहेत. शहरातील सर्वच कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला. चिकन आणि मटण विक्रेत्यांवर या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे. चिकन त्याचबरोबर मटण शॉप बंद ठेवण्यासाठी नागपूर महापालिका लवकरच नोटीस देखील पाठवणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची बातमी, नागपुरात देखील आता 15 ऑगस्टला चिकन त्याचबरोबर मटण शॉप बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील सर्वच कत्तलखाने बंद ठेवण्याचा महापालिकेनं निर्णय घेतला. या संदर्भात चिकन आणि मटण विक्रेत्यांना नोटीस देखील पाठवली जाणार असल्याचं कळत आहे. आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, आपलं स्वागत. कल्याण डोंबिवलीमध्ये हा निर्णय झालेला होता, त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात देखील हा निर्णय झालाय. आपली प्रतिक्रिया? मला कळत नाही, जोर जबरदस्ती काय सुरू केली या शासनाने. कोणी काय खावं, कोणी काय घालावं, कोणी कसं चालावं, काय म्हणजे काय काय शासनाचा काय संबंध आहे या सगळ्यांची? हे नवीन काय म्हणजे जोर जबरदस्ती आहे? फक्त वादच वाढवायचे का? आपण सगळ्या आघाड्यांवरती अपयशी झालेलो आहोत. आजची पहिली बातमी होती पेपरमध्ये की आमदारांना मागच्या 9 महिन्यात 1 रुपया मिळाला नाही खर्च करायला विकासाच्या कामासाठी. आर्थिक परिस्थिती ढबघायला गेली आहे. मग काही करून लोकांचं लक्ष विचलित कसं होईल? आपल्या लोकांचं लक्ष भरकटेल कसं? याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आणि त्याच्यामुळे हिंदी विरुद्ध मराठी, ओबीसी विरुद्ध दलित, सवर्ण विरुद्ध दलित, हिंदू विरुद्ध मराठा विरुद्ध ओबीसी, हे सगळी भांडणं लावता लावता आता आले खाद्य संस्कृतीवर. नक्कीच आव्हाडजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर नागपुरात देखील आता 15 ऑगस्टला चिकन आणि मटण शॉप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवली मतदारसंघात देखील 15 ऑगस्टला चिकन आणि मटण विक्रीला बंदी घालण्यात आलेली होती आणि आता त्यानंतर नागपुरात देखील याच प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे.